या बातमीचे प्रस्तुतकर्ता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी। वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब। यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर, बंदे हॉस्पिटल समोर, वरुड। आपण आलो आहे पवनी या गावातील यशवंत बाबा विद्यालयामध्ये। वरुड शहरातील सामाजिक कार्यकर्ते श्री देवेंद्रजी विदळे यांचा वाढदिवस त्यांच्या आईच्या स्मृतिप्रित्यर्थ आज विद्यार्थ्यांना गणवेश वाटपसोबत तसंच स्कूल बॅग वाटप कार्यक्रम त्यांनी आयोजित केला। आपल्यासोबत या शाळेचे मुख्याध्यापक श्री निस्ताने सर आहेत। सर, एक आगळा वेगळा कार्यक्रम झाला। वाढदिवस म्हटला तर खूप मोठे केक कापणं, मोठमोठ्या पार्ट्या असं केलं जाते, परंतु आज सामाजिक कार्यकर्ते श्री देवेंद्रजी विदळे या गावचे रहिवासी आहेत ते आज त्यांनी एक आगळा वेगळा कार्यक्रम केला। काय सांगू शकाल सर? आम्हाला अभिमान आहे की देवेंद्र भाऊ या गावचे नागरिक आहे आणि त्यांच्याजवळची विधायक दृष्टी आहे, तर त्यांच्या कल्पकतेतून आणि त्यांच्या उदार या विचारांतून या कार्यक्रमाचा एक भाग इथं गेल्या 8 वर्षापासून इथं साकार होत आहे। मी त्यांना धन्यवाद देऊ इच्छितो आणि त्याचबरोबर देवेंद्र भाऊ यांचा हा मदतीचा हात त्यांच्या आईच्या स्मरणार्थ त्या मायमाऊलीचे या दृष्टीनं चिरंतर स्मरण होत राहील। त्याचबरोबर श्री यशवंत बाबा दत्तक पालक योजना या योजनेमध्ये आमच्या गावातील परिसरातील अनेक दयावंत, अनेक मोठ्या विचाराच्या लोकांनी इथं आम्हाला हातभार लावलेला आहे। आज आमच्या विद्यालयाची जी पटसंख्या वाढत आहे किंवा आज आमच्या शाळेचा जो स्तर टिकून आहे यामध्ये ह्या समाजाचं, या लोकांचं खूप मोठं योगदान आहे। मी मुख्याध्यापक या नात्यानं अशी सर्वांना देवेंद्र भाऊ आणि ह्या सर्व आमच्या मदतदाता सर्व मंडळींना, या दत्तक पालक योजनेतील सर्व सदस्यांना अशी विनंती करतो की हा मदतीचा हात त्यांनी असाच निरंतर आमच्या पाठीशी ठेवावा आणि आमच्या विद्यालयाचे एक घटक म्हणून त्यांनी सदैव आम्हाला असा आमच्यामध्ये असं राहावं। आज श्री यशवंत बाबा विद्यालय पवनी इथे एक वाढदिवस साजरा करण्यात आला, परंतु वाढदिवस नव्हे तो एक स्मृती दिवस म्हणून साजरा करण्यात आला। आपल्यासोबत श्री देवेंद्रभाऊ विदळे एक सामाजिक कार्यकर्ते आहेत। त्यांनी त्यांचा वाढदिवस त्यांच्या आईच्या स्मृतिप्रित्यर्थ त्यांनी आज विद्यार्थ्यांना गणवेश वाटप सोबतच स्कूल बॅग वाटप करण्यात आलं। शिक्षणाचं काय महत्त्व आहे त्यांनी आज जाणून दिलं। आज या कार्यक्रमाला वरुड पोलीस ठाणेदार श्री अशोकजी जाधव यांचीसुद्धा उपस्थित लाभली आहे। सर, काय सांगू शकाल? एक विद्यार्थ्यांना तुम्ही एक चांगला उपक्रम दिला, चांगला मेसेज दिला, काय सांगू शकाल? आज सर्वप्रथम आपले धन्यवाद। आज माझा जन्मदिवस आणि योगानेच याच दिवशी माझी आई रेखाताई विदळे यांचं देहावसन झालं। मग या दुःखाचा बाऊ न करता कुठून तरी समाजासाठी आपलं देणं लागतं या नात्याने त्याच वाढदिवसानिमित्तानं माझी आई ज्या विद्यालयामध्ये शिकली, पवनी सकराजी येथील श्री यशवंत बाबा विद्यालय येथील 12 विद्यार्थी दत्तक घेऊन दरवर्षी त्यांना वर्षभराचं पूर्ण शालेय साहित्य वाटप करण्याचा मी निर्धार केला। आईबाबांचं स्वप्न या समाजसेवेतून साकार करणे आणि मुलांना शिक्षणाचं महत्त्व या माध्यमातून सांगत राहणे आणि गरजू विद्यार्थ्यांना मदत करणे असा मी ध्यास ठेवलेला आहे। तरी आपल्या आशीर्वादाने हे सर्व कार्य सुरळीत चालू आहे। धन्यवाद।